सांगोला शहरातील वीरशैव लिंगायत समाज बहुउद्देशीय सभागृहासाठी महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आलं। सांगोला शहरातील नगरपालिकेच्या जागेवर सन 2021-22 मधील वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत सभागृह बांधण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। या बांधकामाला 85 लाखांचा निधी तत्कालीन आमदारांनी दिला होता। 20 एप्रिल 2023 रोजी सभागृहाच्या बांधकामाची वर्क ऑर्डर देण्यात आली होती। मात्र मुस्लिम समाजानं या बांधकामाला हरकत घेतल्यानं हे काम थांबवण्यात आलं होतं। परंतु मुस्लिम समाजाच्या वतीनं सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांचा बोध होत नसल्याचं सिद्ध झालेलं असतानाही प्रशासन अद्याप ही बांधकाम सुरू करत नसल्यानं महाराष्ट्र वीरशैव लिंगायत सभेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आलं। दरम्यान राहुल पाटणे यांनी वीरशैव लिंगायत समाजाच्या सभागृहाचं काम सुरू होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं सांगितलं। आम्ही सर्व लिंगायत समाज बांधव सांगोला येथून आज जिल्हाधिकारी कार्यालय उपोषणासाठी सोलापूर येथे आलेलो आहे। सन 2021-22 वैशिष्ट्यपूर्ण योजना निधीमधून वीरशैव लिंगायत समाजासाठी शिवाजी चौक सिटी सर्वे नंबर 1729 येथे बहुउद्देशीय सभागृह प्रस्तावित आहे। सदर सभागृहाचे काम 20/5/2023 मध्ये सुरू झाल्यानंतर प्रशासकीय अडचणीमुळे बंद पडलेलं आहे। ते काम पूर्णत्वास नेण्यासाठी आम्ही आज इथे उपोषणाला बसलेलो आहे।